विदर्भामध्ये सिद्धगिरी नावानं प्रसिद्ध असलेला शेतकरी नाव दिले विदर्भातल्या शेतकऱ्यांनी. मात्र आपल्या पाडेगाव संशोधन केंद्राचा फुले ऊस 92-005 म्हणजेच CO 92005 या व्हरायटीचा हा प्लॉट आहे. आयडेंटिफिकेशनच्या अनुषंगानं हे जे आहे ते आपण व्हिडिओ शेअर करतोय. तर ह्या व्हरायटीचे वैशिष्ट्य काय आहेत, तर ही व्हरायटी जी आहे ह्याचे पॅरेंट जे आहेत, जनक जे आहेत, तर ते दोन व्हरायटीचा क्रॉस COC 671 काट्यावाला ऊस आणि दुसरा आहे COT 8201. तर ह्या व्हरायटीचे वैशिष्ट्य काय आहेत, तर ह्या व्हरायटीच्या बाबतीत ऊस जो आहे तो बऱ्यापैकी उभा राहतो, खडा राहतो. ह्याचे पानं जे आहेत ते एकदम म्हणजे पहिले 3 पानं वाढत्या भागाची सोडता बाकीचे जे आहे ते असे खडे राहतात. पानं तसं पाहायला गेलं तर बाकीचे वरचे साईडचे असतील किंवा नंतरचे सुद्धा, खालचे सुद्धा जर पानं आपण बघितलं तर हे टिप साईडला म्हणजे वरच्या साईडला जे आहे ते टोकाच्या साईडला हे जे दाखवतोय मी बघा, हे पान जे आहे ते पूर्ण खालून जर आपण बघितलं तर फक्त वरच्याच साईडला जे आहे ते त्यानं बाक मारलाय, टोकाच्या साईडला थोडासा बाक मारला. अशा पद्धतीनं ह्या व्हरायटीचे पानं जे आहे ते असतात. कुठलंही पान जर आपण बघितलं बरं मधातून, आता बऱ्याच व्हरायटीचं जे असतंय तर हे भर मधातून असं वाकलेलं असतं, पण हे मधातून वाकत नाही. तर ह्याचं पान जे आहे ते एकदम टिप साईडला जे आहे ते झुकलेलं असतं, वाकलेलं असतं. दुसरा विषय महत्त्वाचा, ह्याचं जे काही आपण हा टोपणाचा भाग म्हणतो, टोपणाचा म्हणजे काय, हे सगळे कांडे आणि कांड्याला जे काही हे चिटकून राहिलेला भाग असतो ना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लीफ शीथ म्हणतो, तर हे एक्सपोज न झाल्याच्या नंतर म्हणजे आतमध्ये प्लॉटमध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर जर आपण बघितलं व्यवस्थित तर ह्याचा रंग जो असतो तो एकदम हिरवागार असतो. ह्याचा रंग जो आहे तो हिरवागार राहतो. आणि ज्यावेळेस हे एक्सपोज होतंय किंवा उन्हाचा ह्याच्यामध्ये ते येतं तर अशा ठिकाणी आहे ते थोडंसं पिवळसर, लालसर पिवळसर थोडंसं होतं. आणि दुसरा विषय त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लाल रंगाच्या छटा, ही जी लाल रंगाची छटा दिसत आहे किंवा इथं बघा हा लाल रंगाचा जो काही हा हे दिसतोय, तर अशा प्रकारच्या लाल रंगाच्या छटा ज्या आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. काट्याच्या बाबतीत या लीफ शीतवर जे आहे ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये, म्हणजे निवळ 671 सारखे दाट काटे नसतात, तर एकदम कमी प्रमाणामध्ये काटे असतात. दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा, ह्या लीफ शीतला जे आहे ते पुढं आपण कान जो म्हणतो, ॲरिकल जो म्हणतो, तर ॲरिकलचा भाग आहे आणि तो प्रॉमिनंट दिसतो, एकदम मोठा, म्हणजे मीडियम पेक्षा, म्हणजे 96-032 पेक्षा ह्याचा कान जो आहे तो लांब कान आहे. दुसरा विषय आणखीन त्याच्या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर ड्यूलॅप जो काही आहे, म्हणजे लीफशीटचा आणि पानाचा भाग आणि त्याच्यामध्ये जो काही भाग जो असतो, ह्याचा रंग जर आपण बघितला तर तो एक्सपोज झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं काळसर दिसतो. आणि तो एक्सपोज जर झाला नाही तर तो मात्र थोडासा असा एकदम अंधुक विटकरी असा तो आपल्याला दिसतो. तर ही वैशिष्ट्ये आहेत ह्या 92-005 या ऊस जातीची. ह्या ज्या काही ह्या आहेत कांड्या आहेत तर ह्याच्यावर बऱ्यापैकी जे आहे ते वॅक्स लेअर चांगला प्रॉमिनंट वॅक्स लेअर आहे. आणि एखाद्या वेळेस हा ऊस जर वाड्यासहित जर काढला बाजूला आणि डोळा व्यवस्थित जर बघितला नाही तर ह्याच्यामध्ये आणि 15-012 मध्ये अजिबात आपल्याला फरक सुद्धा जो आहे तो कळणार नाही. कांड जर मारलं तर सेम 15-012चं आणि ह्याचं कांड फक्त ह्याच्यात एक आहे की ह्या कांडीचं जे आहे ते जाडी कमी आहे. खालचा भाग जो काही आहे कांड्याचा म्हणजे डोळ्याच्या भागाचा तो थोडासा जाडसर आहे आणि वर जाताना तो आहे तो थोडासा असा बारीक बारीक होतो. परत नंतर कांड्याचा भाग तो जो आहे तो थोडासा जाडसर आणि नंतर कमी कमी होत जातो. आणि ह्याचा डोळा जर आपण बघितला तर एकदम गोल, प्युअर गोल जो आहे तो अशा पद्धतीचा ह्याचा डोळा आहे. आणि डोळ्याच्या बाजूला कुठंच निटुब्यानं जे आहे ते आपण बडग्रू म्हणतो किंवा बडफरो म्हणतो, तर ती जी आहे ती इथं अशी अजिबात तिथं नसते किंवा नाली जी आहे ती तिथं अजिबात नसते. तर ही आहेत ह्या 92-005 या व्हरायटीची ओळखायची निरीक्षणं आणि अशा पद्धतीचा याचा हा ऊस. तसं पाहायला गेलं तर
एक्सपोज जास्त झाल्याच्या नंतर, उन्हाला एक्सपोज झाल्याच्या नंतर जसं आपल्या 10,001चा जो काही रंग येतो ह्याला, तर तशा पद्धतीचाच किंवा 265चा जो काही रंग येतो जास्त उन्हाला एक्सपोज झाल्यानंतर, ते तसाच ह्याचा पण येतोय. मात्र तसं पाहायला गेलं तर ह्याच्या ज्या काही कांड्याची साईज जी आहे ना, ते कांड्याची साईज जी आहे ते फार जास्त ही मोठी होत नाही ह्याची किंवा लांब होत नाही, ती अशा पद्धतीची राहते. दुसरं आणखीन ह्याच्यामध्ये ओळख खुणा जी आहे, तर हे जे काही मुळ्या फुटणारा जो काही भाग आहे, तर ती जी काही लाईन आहे मुळ्यांच्या फुटण्याची ह्याची, तर ते 2 लाईन आहेत. म्हणजे वर ही एक लाईन आणि त्याच्या खाली नोड रिंग जी आपण म्हणतो, तर ते 2 लाईन जे आहे ते ह्याच्यामध्ये निदर्शनास येतात. दुसरं ह्याचं पाचड जे आहे ते आपण असं काढलं की एकदम फास्ट निघतं, एकदम क्लिअर निघतंय. बाकीच्या जसं 62-175 आहे त्याचं कांड नीट निघत नाही, तसं ह्याचं अजिबात नाही आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे ते त्याचं कांड जर आपण बघितलं हो, आता हे कांड जर आपण काढलं तर ते एकदम क्लिअर निघतंय. अजिबात त्याला कुठंच डोळ्यावर ते कांड राहत नाही. अशा पद्धतीने हे क्लिअर जे आहे ते ह्याचं आहे. हां बघा, आता हे कुठंच राहत नाही, सगळं जे अशा पद्धतीने हे व्यवस्थित हे निघतंय. बघा हे शेवट पस्तूर निघालंय. आता हे तर एकदम आणखीन पूर्ण वय न झालेलं आहे हे लिपशीत, तरी सुद्धा हे व्यवस्थित निघाले. हे बांडाचं आहे, तर उत्कृष्ट असा जाडसुर असा एकदम हा ऊस झाला आहे. हा बांडाचा आहे, मात्र हा जो आहे तो जुना ऊस झालेला.